आणि माझ्या भावी नागरिकातील पिढीतील लहान मुलांना आज आपण आणि पालकांना त्यांच्याबरोबर असणाऱ्या पालकांना सर्वांना माझा नमस्कार। आज आपण परत एकदा स्वातंत्र्य दिन साजरा केल्यानंतर परत एकदा आपण भेटतोय आणि नागरिक शास्त्रातील दुसरा धडा त्याबद्दलची माहिती घेणार आहोत। ऑनलाईन उपक्रम MCGMचा असणारा ऑनलाईन उपक्रमामध्ये परत एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत। माझे नाव श्रीमती उमा नगरी चिट्ट्याला, शाळेचे नाव विक्रोळी पार्कसाईड मनपा मराठी कोपरा, शाळा क्रमांक 4, घाटकोपर, एन वॉर्ड। आजचा आपण सुविचार पाहणार आहोत आणि तो इंग्रजीमध्ये आहे। तो आहे, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन you can use to change the world. Education is the most powerful weapon you can use to change the world. कोणी मला उत्तर देईल का? वेपन म्हणजे काय किंवा एज्युकेशन म्हणजे काय? सांगा आरुष, विशाखा, कोणी सांगू शकता? टीचर, वेपन म्हणजे हत्यार आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण। बरोबर। आणि हत्यार कसं आहे बाबा? वेपन पॉवरफुल आहे। कसं आहे? पॉवरफुल वेपन। आताचा जो सध्या कालची परवाची घडामोडी तुम्ही जर पेपरमध्ये बघत असाल किंवा टीव्हीवर बातम्या बघितल्या असतील तर तिथे ती लोक शस्त्राने लढतायत, शस्त्र घेऊन आली आहे। आपल्याला इथे शस्त्राने लढायचं नाहीये। तर शिक्षण हे सुद्धा एक धारदार शस्त्र आहे की ज्या शस्त्राने आपण काय करू शकतो? यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड। आणि हे कोणाचं वाक्य आहे? नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेतील, जसे आपल्याला स्वातंत्र्य सेनानी आपल्या भारतातील माहिती आहेत तसेच दक्षिण आफ्रिकेतील असणारे हे नेल्सन मंडेला। ओके, म्हणजेच आपल्या सर्वांनी तुमचं हे जे वय आहे, आता 8वीत आहात, 8वीतनं पुढेही जाणार आहात, तर तुम्हाला एक चांगलं व्यक्तिमत्व लाभण्यासाठी हे एज्युकेशन आवश्यक आहे। विषय आहे इतिहास नागरिकशास्त्र, त्यातील नागरिकशास्त्रातला घटक भारताची संसद आणि कायदे निर्मिती। उपघटक आहे त्यातील संसदेचे कार्ये आणि कायदे निर्मिती। अध्ययन निष्पत्ती। पहिले आहे संसदेच्या कार्यपद्धतीचे स्वरूप समजतात। आता हे तर तुम्हाला माहीतच आहे की आपण आता संसदेचं कार्य पाहतो आहोत, त्यामुळे आपल्याला त्याची पद्धत काय आहे, संसदेचं कार्य कसं चालतं हे बघणार आहोत। त्यानंतर कायद्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे वर्णन करतात। आज मुख्यतः आपण कायदा कसा तयार होतो ही बाब बघणार आहोत आणि त्याची निर्मिती प्रक्रिया कशी आहे किंवा संसदेत ते कसं मांडलं जातं याचं आपल्याला तुम्हाला माहिती मिळणारच आहे आणि त्याचं वर्णन सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने करू शकाल। आणि तिसरं आहे आजचं प्रश्नमंजुषेत सक्रिय सहभागी होतात। आता इथे तुम्ही सहभागी होणार आहात। मी एक प्रश्नमंजुषा घेणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहभागी व्हायचंय। त्याच्यामधले आता जसे आम्ही प्रश्न विचारतो तसेच प्रश्न आहेत, पण त्यासाठी तुम्हाला काही गुण मिळणार आहेत। ओके, हे चित्र आपल्याला माहितच आहे, हे आहे संसद भवन। तर संसद भवन
या संसद भवनाबद्दलची माहिती आपण भरपूर घेतली. इथे दिसताना आपल्याला फक्त गोल आकार असा दिसतोय, पण त्यामधील असणारी सभागृह, लोकसभा, राज्यसभा आणि लोकसभा राज्यसभेची कार्य आपण पाहिलेलीच आहेत. आणि पाहतानाच आपण त्या दोघांमधला फरक बघितला. त्यामधील सदस्य संख्या किती असावी, तो नकाशा पाहिला आपण. गेल्या पाठाचं मी सांगते तुम्हाला की तो पाठ आपल्या या पाठालाच अनुसरून आहे. त्या तुमचा जो दुसरा धडा आहे भारताची संसद, त्यामधीलच हा भाग आहे. आणि हा भाग महत्वाचा असल्यामुळे आपण हा आता अभ्यासत आहोत. आणि तेव्हा आपण सभागृहांची रचना पाहिली होती, त्यामधले फरक सुद्धा पाहिले होते. परत एकदा तुम्ही ती पीपीटी पहा आणि त्यातले फरक उतरवून घेतले असतीलच तुम्ही. एक चार्ट तयार करा, म्हणजे तुम्हालाही बरं पडेल. पुढे जाणार आहोत आपण आजच्या भागाकडे. संसदेची कार्य. संसदेची कार्य कोणती आहेत? संसदेमध्ये तर दोन्ही सभागृह आहेत. दोन्ही सभागृहांचं काम कसं चालतं ते पाहताना आपल्याला दिसणार आहे पहिली बाब, ती म्हणजे कायद्यांची निर्मिती. कायद्यांची निर्मिती केली जाते. हे तर संविधान पहिला धडा मी घेतला होता तेव्हाही तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक पाठात आपल्या येतच आहे, पण तरीही ही प्रक्रिया कशी आहे ती बघूया. कायद्यांची निर्मिती करताना संसदेने लक्षात ठेवलं पाहिजे की लोकांचे हित आणि उद्दिष्टे, संविधानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नव्या कायद्यांची निर्मिती. बघा, लोकांचे हित लक्षात ठेवून जरी संविधानामध्ये आपण निवडून दिलेले प्रतिनिधी गेलेले असले आणि संविधानानुसार ते जरी कार्य करत असले, तरी त्यांनी नव्या कायद्यांची निर्मिती करताना ते भान ठेवलं पाहिजे. त्यानंतर आहे कालबाह्य झालेले कायदे रद्द करणे. बघा, 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हाची जी राज्यघटना आहे त्यामधील काही बाबी की काही ज्या आता लागू होत नाहीत. त्यावेळेचा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे संस्थानं जी होती, हैदराबादचा निजाम वगैरे, अजमेरचा आहे, त्यामध्ये ह्या जी संस्थानं होती त्या संस्थानांबाबतचे त्यांचे तनखे वगैरे दिले जायचे, पगार वगैरे, किंवा तनखा म्हणतात त्याला वेगळा शब्द. तर त्याबद्दलचे कायदे रद्द करण्यात आले. म्हणजे एखादे कायदा असेल आणि तो जर लागू होत नाहीये तर त्यासाठी कालबाह्य झाल्यामुळे तो कायदा रद्द करण्यात येतो. तिसरं आहे अस्तित्वात असलेल्या कायद्यात दुरुस्त्या व बदल कर. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की आता सुद्धा आपण प्रक्रिया चालू आहे. तुम्ही जर पेपर वाचत असाल तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की ओबीसी आरक्षण हा जो झालेला आहे, किंवा आरक्षण ऑलरेडी आपल्या घटनेने दिलेलं आहे अनुसूचित जाती आणि जमातींना, पण त्यामध्ये आता परत ओबीसी आरक्षण आलेलं आहे. म्हणजे ते काय झालं तर अस्तित्वात जो कायदा आहे त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी त्याबद्दलच्या चर्चा होत आहेत आणि त्याला आपण अमेंडमेंट असं सुद्धा म्हणतो. म्हणजे पूर्ण कायदा आपल्याला बदलता येत नाही, तर त्यामध्ये आपण दुरुस्ती आणि बदल सुचवतो. दुसरा मुद्दा आहे, हे आता आपण संसदेची कार्य त्या मुद्द्यानुसार बघणार आहोत की कायद्याची निर्मिती करताना कसं होतं. आता दुसरं आहे मंत्रिमंडळ नियंत्रण. मंत्रिमंडळ नियंत्रण संसदेतर्फे कसं ठेवलं जातं तर हे विविध मार्गांनी ते नियंत्रण ठेवतं. ते तर आपण पहिल्या पाठामध्ये मी तुम्हाला संसदीय शासन पद्धती सांगताना त्यावेळेस पण हा मुद्दा आपण चर्चिलेला आहे. मंत्रिमंडळ नियंत्रण करताना संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करू शकत नाही. बघा, मंत्रिमंडळ आपण पंतप्रधान व मंत्रिमंडळ जे निवडून बहुमत मिळालेला पक्ष जेव्हा येतोय आणि मंत्रिमंडळ बनवतोय आणि त्या मंत्रिमंडळाच्या हाती सर्व सत्ता आहे, पण त्यावेळेस तो मंत्रिमंडळ संसदेला डावलून, म्हणजे इतर जी सभागृह आहेत, इतर जे सदस्य आहेत त्यांना डावलून तो मनमानी कारभार करू शकत नाही. आणि त्याबद्दल पण आपण चर्चा केली होती. असा जर काही कारभार असेल तर ते मंत्रिमंडळ आपल्या कार्यकारी कायदे मंडळाला जबाबदार तर असतंच, पण त्यामुळे कार्यकारी मंडळाला जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात. मंत्रिमंडळ नियंत्रण करताना प्रश्न विचारून, आता सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे
लोकसभा आणि राज्यसभा हे आपल्या टीव्हीवर थोडं चॅनेल दिसतं, बघत असाल तर बघा, किंवा युट्यूबला नुसतं तुम्ही टाकलं की अधिवेशन म्हणून आत्ताचं पावसाळी, तर अगदी डेट वाईज तुम्हाला तिथे दिलेले आहेत, त्यामधील तुम्ही बघू शकता. त्यामध्ये प्रश्न विचारले जातात. ती रचना दाखवली ना तुम्हाला, सी आकाराचे किंवा काही डी आकाराचे म्हणतात. त्यामध्ये सर्व सदस्य येतात, आपण निवडून दिलेले लोकसभेचे सर्व सदस्य तिथे हजर राहतात, तसेच राज्यसभेचे सदस्य राहतात, आणि ती लोक आपापल्या सभागृहामध्ये अशा तऱ्हेने प्रश्न विचारून अविश्वासाचा ठराव आणून संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवू शकते. संसदेच्या कार्यांमध्ये आपण 2 पाहिले, आता तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे संविधान दुरुस्ती. बघा, संविधान दुरुस्तीमध्ये म्हणजे संविधान तर पूर्ण रद्द नाही करता येणार, पण त्यामध्ये दुरुस्ती करताना आपल्याला त्याचा अधिकार फक्त संसद आणि संसदेलाच आहे. जर राज्य सरकारने ठरवलं की मी दुरुस्ती करेन संसदेत जाऊन, किंवा ही संविधानात माझ्याकडे मी दुरुस्ती करेन, तर तसा अधिकार दिलेला नाही. केंद्रामध्येच हा अधिकार आहे आणि मुख्यतः संसदेकडे आहे. संविधानात दुरुस्ती करायच्या प्रस्तावावर आधी चर्चा केली जाते, ते सभागृहात मांडलं जातं, चर्चा केली जाते, आणि मग त्यानंतर सभासदांचे बहुमत मिळाल्यानंतरच आपल्याला तो त्या संविधानामध्ये दुरुस्ती करता येते. बघा, आताच बालकांचा हक्क तर तुम्हाला माहितच आहे, त्यामध्ये दुरुस्ती करून 2009 मध्ये तुम्हाला RT, राईट टू एज्युकेशन, हा कायदा आणण्यात आला. किंवा आता सध्या 2000 ते 2001 साली RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, हा कायदा आणण्यात आला की तुम्हाला एखादी माहिती हवी असेल तर तुम्ही त्याबद्दल माहिती सरकारला विचारू शकता. त्याला RTI म्हणतात, राईट टू इन्फॉर्मेशन. मग इन्फॉर्मेशन पाहिजे आहे तुम्हाला, सरकारने कुठला सरकारने कुठला जर एखाद्या गोष्ट आणली आहे तर ती कशासाठी आणली, तुम्ही का करताय, किती आताचाच मुद्दा आहे करोनाचा, की किती लसीकरण झालं, किती राज्यात झालं, किती केसेस आहेत, नाही आहेत, तुम्ही आत्ताचा शाळा चालू होण्याचाही मुद्दा, त्याबाबत सुद्धा चर्चा केली जाते. भारताच्या ह्या संविधानातील तरतुदींमध्ये 3 पद्धतींनी बदल करता येतो. किती पद्धतींनी? 3 पद्धतींनी. आणि त्या 3 पद्धतींनी बदल करताना त्याची पण प्रक्रिया कशी होते ते आपण पाहणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कळलंच असेल संसदेची कार्य, आणि त्या संसदेच्या कार्यामध्ये पहिला आपण घेतला मुद्दा कायद्यांची निर्मिती आणि मंत्रिमंडळ नियंत्रण. संसदेच्या कार्यांमध्ये कायद्यांची निर्मिती, नवीन कायदा करायचा असेल तर, नंतर मंत्रिमंडळावर नियंत्रण, आणि तिसरा घेतला आपण की संविधान दुरुस्ती. ओके, संविधानात दुरुस्तीतील हे 3 पद्धतींचे बदल कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. संविधान दुरुस्ती करताना 3 पद्धतीने बदल करताना आपण लोकसभेची जी रचना पाहिली, लोकसभेमध्ये संविधानातील दुरुस्तीसाठीचा विधेयक आणलं जातं, चर्चिले जातं. लोकसभेमध्ये जर ते मंजूर झालं तर ते राज्यसभेकडे पाठवलं जातं. राज्यसभेमध्ये सुद्धा परत त्याच्याबद्दल चर्चा होते, मतदान होतं, आणि मग ते राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठवलं जातं. आणि राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर ते विधेयक आणलं जातं किंवा कायदा आणला जातो. किंवा आताची जी परिस्थिती आहे त्यामध्ये सुद्धा काय वेगवेगळे नवीन कायदे येत असतील, किंवा आपण असं, जेव्हा मी गेल्या वेळेस पण शब्द वापरला की सरकार असं करतंय, सरकारने असं आणलंय, सरकार असं सांगतंय, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा सरकार म्हणजे काय, तर आपलं हे दोन्ही मिळून असणारं लोकसभा आणि राज्यसभा मिळून करणारे संसदेतील कार्य. हे बदल आपण आता बघू 3 पद्धतीने कसे बदल केले जातात. त्यामध्ये पहिलं आहे संसदेच्या साध्या बहुमताने. संसदेमध्ये जेव्हा एखादं विधेयक आणलं जातं तेव्हा हे सर्वजण मिळून बहुमत करतात, म्हणजे ते मतदान करतात. मतदान कसं असतं माहितीये तुम्हाला, आता आपण कसं लॅपटॉप समोर बसलोय किंवा ही लोक जेव्हा इथे बसली आहेत तेव्हा त्यांच्या इथेच त्यांना बटन दिलेलं असतं.
जसं मी आता जसं माऊसवर मी क्लिकवर करू शकते तसं त्यांना एक क्लिक दिलेला असतो, एस म्हणा किंवा नो म्हणा त्यासाठी, आणि तिथून मतदान केलं जातं. काही वेळेस आवाजी मतदान सुद्धा म्हणतात. काही वेळेस असा हात उंचावून हो माझा पाठिंबा आहे, मग ते हात कधी मोजणार असं होतं. आणि एवढी लोक आहेत म्हणून आपण जेव्हा बघतोय की लोकसभेमध्ये 543 सध्याची सभासद संख्या आहे आणि राज्यसभेमध्ये 250 आहे. म्हणजे हे लोक यांची मोजणी कधी करणार? हात जर असेल तर एखादा जण असा पण करू शकतो. म्हणून त्यांनी आता आपल्या इथे शेवटी आता टेक्नॉलॉजी आल्यामुळे त्यांना तिथे पुढे काय दिलेलं आहे, बटन दिलेले असतात. आणि जेव्हा लोकसभा अध्यक्ष एखादा मुद्दा येतो, चर्चेला जातो, मतदानाला येतो, हो म्हणतात, तेव्हा किती जण हो म्हणतायत आणि किती जण नाही म्हणतायत बघा. यामध्ये तुम्हाला होकार सगळ्यांचाच नसतो. त्यामध्ये काही जण आम्हाला नकोय हे असं पण सांगण्याचा अधिकार आहे. मग ह्यामध्ये काय होणार? जे होकार देतात त्यांना म्हणतात समर्थक आणि जे नकार देत आहेत ते विरोधक. मग त्यामधले ते कोणीही असू शकेल सभासद. ओके, तर हे संसदेचं साधं बहुमत जे आहे ते कसं आहे ते आपण बघणार आहोत. त्याबरोबरच संसदेचे विशेष बहुमत 2/3 ते कशाबद्दल, आणि तिसरं आहे संसदेचे विशेष बहुमत अधिक निम्म्यापेक्षा घटक राज्यात निम्म्यापेक्षा घटक राज्यांच्या मान्यतेने हे विशेष बहुमताने केलं जातं. आता ह्या दुरुस्त्या, संविधान दुरुस्ती म्हटले, संविधान आपल्याला पूर्ण डावलता येत नाही. पूर्ण म्हणण्यापेक्षा त्यामध्ये जे आपण 391 कलम पाहिली ते कलम सुद्धा आपल्याला पूर्णपणे रद्द करता येत नाही. तर त्या कलमांमध्ये आपल्याला दुरुस्ती करता येते, कारण आपण ते स्वीकारलेलं आहे. त्यामुळे त्या स्वीकारलेल्या कलमांमधील मध्ये एक दुरुस्ती केली जाते आणि त्या दुरुस्तीचा मुद्दा इथे चर्चेला जातो. आपले जे प्रमुख वक्ते आले होते आपल्या कार्यक्रमाला, हुलगुंडे सर, त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की हे जे करताना एका काय म्हणतात गुन्हेगाराला फाशी देण्यात आली, फाशीची शिक्षा सुनावली. आणि फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर काय झालं तर त्याला फाशी दिली. आपल्या त्या न्यायाधीश आहेत त्यांनी सांगितलं की या व्यक्तीने गुन्हा केलाय, याला फाशी द्या. आणि त्याला फाशी देण्यात आली. पण फाशी दिल्यानंतर तो परत जिवंत होता. फाशी दिली आणि तो जिवंत होता. ते म्हणाले असं कसं तू उठला? तर म्हणे असं कसं तू उठलास? तर म्हणे नाही, मला तुम्ही फाशी दिलीत ना, झालं. नाही नाही नाही, तू असा मेला कसं नाहीस? आम्ही तर फाशी दिली तुला. म्हणे नाही, मी काय हे करतो, योगा करतो, त्याच्यामुळे मला श्वासावर नियंत्रण करता येतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही माझ्या गळ्याभोवती फास टाकलात तेव्हा मी तो श्वास धरून ठेवला आणि तुम्ही खेचलात, आता तुम्ही काढलात, आता मी जिवंत आहे. ते म्हणाले असं कसं चालेल? परत ते न्यायाधीशांकडे गेले. न्यायाधीश, आता हा जो न्यायाधीशाने जो निकाल दिला होता त्यामध्ये फाशी दिली होती फक्त. मग ते म्हणाले हो तुम्ही मला फाशी दिलीत, मी फाशी घेतली ना, तुम्ही जे सांगितलं आज्ञा त्याप्रमाणे झालंय, आता कसं तुम्ही मला परत फाशी देऊ शकता? नाही देऊ शकत. मग काय करणार? मग त्यांनी त्याच्यामध्ये दुरुस्ती केली की मरेपर्यंत फाशी, फाशी देताना मरेपर्यंत फाशी. म्हणजे कशी, म्हणजे कायद्या आपण जेव्हा कुठला हा कायदा असतो त्यामधले असे बारकावे जर समजून घेतले तर आपल्याला यामधील गोष्टी कळतात की त्यामध्ये मग तो शब्द ऍड करण्यात आला. अशी कशी द्यायची गुन्हेगाराला? मरेपर्यंत द्यायची. तर ह्या अशाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अभ्यासत जाऊया. तर त्यामध्ये दिलेलं आहे संसदेच्या साध्या बहुमताने. हे बहुमत कसं? हे बहुमत घेताना जर माझ्या लोकसभेमध्ये 543 सभासद आहेत, तर हे 543 सभासदांपैकी एक विधेयक आणलं आणि त्या विधेयकानुसार हे जे बसलेले लोकसभेमध्ये लोक आहेत त्यामधील काही जणांनी मतदान केलं आणि काही जणांनी नकार दिला, होकार दिला आणि नकार दिला. ही मी संख्या घेतलेली आहे.
ही लोकसंख्या सॉरी ही सभासद संख्येमध्ये 273 सभासद म्हणाले हो हो आम्हाला चालेल आणि 270 म्हणाले नाही चालेल. बघा किती जवळचा फरक आहे. 70-70चाच आकडा आहे. म्हणजे याच्यामध्ये दोघांमध्ये फरक कितीच आहे? फक्त 3 सदस्यांचा. हे 3 सदस्य कोणत्याही पक्षाचे असू शकतील, पण इथे 3 सदस्यांचे आहे. म्हणजे काय झालं इथे? अगदी साधं जवळचं बहुमत झालं. म्हणजे हे संसदेच्या साध्या बहुमताने आपल्याला संविधानात दुरुस्ती करता येते. आता आपण दुसरं बघणार आहोत संसदेच्या विशेष बहुमताने. पण कुठलं? 2/3. बघा आपण राज्यसभेची रचना जेव्हा पाहिली तेव्हा आपण 250 सभासदांपैकी 1/3 सभासद 1/3 होतं ते. तो शब्द लक्षात ठेवा. तिथे आपण गणित सोडून बघितलं तेव्हा 1/3 आपले 83 संख्या आली होती आणि ते 83 सभासद दर 2 वर्षाने रिटायर्ड होतात किंवा निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी परत दुसरे 83 निवडले जातात. पण आता इथे काय झालेलं आहे? विशेष बहुमत 2/3 आहे. ते कसं ते मी तुम्हाला थोडं गणिताच्या रूपामध्ये मांडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला दिसतं की 543च मी संख्या घेतली. ह्या 543 पैकी 2/3 कसे काढले? 543चे 2/3 म्हणून हे 543 गुणिले 2/3 आणि तेव्हा आपण 3ने 543ला जेव्हा भागलं तेव्हा 3 × 3 5 आले 2 24 म्हणून 3 × 3 = 8 24 आणि इथे 3 × 3 असा आपला आकडा तयार झाला हा 181. आणि हा कळावा म्हणून मी ही पायरी दिली तुम्हाला गुणिले 2 आणि तेव्हा इथे येतात 362. किती सभासद? 300. म्हणजे इथे आपण पाहिलं साध्या बहुमतामध्ये दोघांमध्ये फरक कमी आहे, पण इथे तर आता विशेष बहुमत हवंय म्हणून तिथे 362 संख्या आली आणि ह्या 362 मध्ये त्यांनी होकार दिला आणि 181 जणांनी. जर तुम्ही या दोघांची बेरीज केली तर 543 येते. बघा 2 आणि 3 8 आणि 6 14 8 6 1 3 आणि 4 आणि 5. म्हणजे इथे काय झालं? 362 सभासदांचं मत त्या विधेयकाच्या होकारामध्ये पडलं आणि 181 लोकांचं मत नकारात्मक पडलं. तिसरा भाग आहे संसदेचे विशेष बहुमत अधिक निम्म्यापेक्षा घटक राज्यांच्या मान्यते. आता हा महत्वाचा मुद्दा आहे. हे संसदेमध्येच चालू आहे बरोबर. त्या संसदेचेच विशेष बहुमत आहे. आता विशेष बहुमत म्हणजे किती? 362. आपण हा आकडा काढला 2/3 म्हणजे 362 तर हवंच आहे, पण त्याच्याबरोबरच निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यते. म्हणजे इथे आपल्याला घटक राज्य भारताचं केंद्र सरकार जसं आहे तसंच राज्यांमध्ये असणारं राज्य सरकार आहे आणि लोकसभा आणि राज्यसभा कशी त्या 2 सभागृह आहेत तशीच राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहे. तर ह्या विधानसभेतील सदस्य संख्या जी आहेत त्या घटक राज्यांमध्ये म्हणजे त्या घटक राज्यातील विधानसभांमध्ये तो मांडण्यात येतो आणि तिथून त्याची संमती कळवली जाते. तो आकडा आपण बघूया कसा येतो. 543 सभासद संख्या इथे आहेच आणि त्या 543 पैकी आपण विशेष बहुमत घेतलं 362 आणि जर आपले घटक राज्य 29 आहेत. बघा याच्यात केंद्रशासित प्रदेश नाहीत, इथे फक्त घटक राज्य आहेत. घटक राज्ये समजा 29 आहेत आणि आहेतच तर त्याच्यापैकी निदान 15 म्हणजे 15 तर असलेच पाहिजेत. 15 पेक्षा जास्त असले तरी चालतात. बहुमत अधिक निम्म्यांपेक्षा घटक राज्यांच्या मान्यते. तुम्हाला हे गणिताची तुम्हाला आवड आहेच. गणित जर हवं असेल तर तुम्ही पण ही क्रिया करून बघू शकता. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे बोलतोय की हे करताना आपल्याला विधेयक कसं मांडलं जातं संसदेमध्ये आणि मांडताना विधेयकाची प्रक्रिया कशी. कोणताही सभासद बघा लोकसभेमधला राज्यसभेमधला कोणताही सभासद विधेयक मांडू शकतो. आणि कसा मांडणार तो? तर तो विधेयक मांडताना ह्या अशा तऱ्हेने म्हणजे ही मी पाकिट दाखवलं म्हणून त्याच्यातच असेल असं नाही,
तर तो ते विधेयक मांडताना त्याचा प्रस्ताव मांडतो आणि त्या प्रस्तावालाच विधेयक म्हणतात. म्हणजे मला हा कायदा करायचा आहे, मला असं वाटतंय की यामध्ये ही दुरुस्ती हवी आहे, तर तो सकारण कशासाठी हवी आहे, का हवी आहे, अगोदरची काय होती आणि आता जर केली तर काय बदल होतील किंवा काय परिणाम होतील, हे सर्व तो प्रस्ताव मांडतो आणि त्याला म्हणतात विधेयक. ते प्रस्ताव मांडल्यानंतर त्या प्रस्तावानुसार त्या प्रथम त्या कायद्याचा कच्चा मसुदा किंवा आराखडा तयार करतो आणि तो संसदेत मांडतो. कोणताही सभासद मांडू शकतो. संसदेच्या प्रत्येक सभागृहामध्ये त्या विधेयकाची 3 वाचने होतात. मग आपण 3 बदल पाहिले, आता आपण बघणार आहोत 3 वाचन. 3 वाचने सुद्धा कशी होतात त्याबद्दलची पण प्रक्रिया आपण अभ्यासणार आहोत. तर संसदेच्या प्रत्येक सभागृहात जर लोकसभेत मांडलेलं आहे तर लोकसभेमध्ये त्याची 3 वाचनं होणार, प्रक्रिया होणार आणि नंतर ती कुठे जाणार, राज्यसभेत जाणार. राज्यसभेत गेल्यावरही परत 3 वाचनं होणार, प्रक्रिया होणार आणि त्याच्यानंतर मग ते राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठवणार. आणि जर जर दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहात मंजूर झालं नाही तर काय होणार, ती प्रक्रिया आपण पुढे पाहू. दोन्ही सभागृहाने संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. आता हे विधेयक आणि कायदा या दोघांमधला फरक लक्षात घ्या की अगोदर आपण हे मांडलेलं आहे. जसं मी तुम्हाला स्वयंपाकघरातील उदाहरण एक देऊ शकतो की तुम्ही एखादी नवीन रेसिपी करताय, पुरणपोळीच करताय, तर पुरणपोळी करताना तुम्हाला लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य म्हणजे तो जो आई पुढे तुम्ही प्रस्ताव मांडणार, आणणार, त्या वस्तू घेणार, काय काय लागणार, मग त्याचं तुम्ही काय काय कसं करायचं असतं रेसिपी, म्हणजे प्रत्येक बाबतीत ही कच्चा आपण म्हणजे एक उदाहरण म्हणून मी सांगते तुम्हाला का, तर त्यामुळे काय होणार तुम्हाला ती कळणार. ओके, तर इथे तुम्ही ठरवणार की त्याच्यासाठी काय काय मला साहित्य लागते, मी कोणतं साहित्य आणू, आईला विचारणार, करणार, आणणार, कदाचित कागदावर लिहून घेणार तुम्ही आणि मग प्रत्येक सभागृहाऐवजी आपण असं म्हणूया 2 लोकसभा राज्यसभा आहे तर आपण असं म्हणूया आजी आणि आई असेल किंवा आई आणि बाबा असतील, आई आणि मोठी बहीण असेल, तर त्यांच्या दोघांची तुम्ही संमती घेऊन त्याच्याबद्दलची चर्चा करणार आणि शेवटी तुम्ही जे बनवलेली रेसिपी आहे ती एकदा एखाद्या कुटुंब प्रमुखाने खाल्ली की तो म्हणणार अरे वा छान होतं हा, म्हणजे इथे काय झालं त्याबद्दलच्या ह्या प्रक्रिया, त्याची पण तुमच्या बाबत तुम्ही जी केली रेसिपी त्याची पण तिथे चर्चा होऊ शकेल आणि तुम्हालाही त्याचा आनंद मिळेल. ही आहे राष्ट्रपतींनी केलेली स्वाक्षरी. सभासदांमध्ये हा संसदेचा कोणताही सभासद वा मंत्री सभागृहामध्ये विधेयक मांडू शकतो. आता संसदेचा संसद म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं लोकसभा आणि राज्यसभा हे त्यांच्या असणाऱ्या शाखा. त्या लोकसभेमध्ये कोणताही सभासद किंवा राज्यसभेमध्ये कोणताही सभासद मांडू शकतो आणि ते विधेयक आणि हे जे मंत्री म्हटले मी, मंत्री म्हणजे जे आपण निवडून दिलेले मंत्रिमंडळात असणारे मंत्री, ते सुद्धा स्वतःच्या बाबतीत किंवा स्वतः ते कार्य करताना, सत्ता चालवत असताना त्यांना जर काही आवश्यकता पडली तर ते सुद्धा सभागृहामध्ये विधेयक मांडू शकतात. आणि जेव्हा सभागृहामध्ये हे विधेयक होणार पास तेव्हा त्याला नक्कीच आपल्या राजमुद्रा, भारताची राजमुद्रा आणि त्याच्या खाली असणारा संदेश सत्यमेव जयते म्हणजे ही मोहर जी आहे ती मोहर उमटणं आवश्यक आहे. हे जे विधेयक मांडले जातात ते विधेयक 3 प्रकारचे असतात. परत आज 3चा आकडा आला आपला. पहिलं आहे अर्थविधेयक. याबाबत आपण गेल्या पाठात मी तुम्हाला सांगितलंय की अर्थविधेयक जे असतं ते अर्थविधेयक दोन्ही सभागृहामध्ये मांडण्याची गरज नसते. ते एका सभागृहात मांडलं तरी चालतं आणि ते महत्वाचं आहे लोकसभा. म्हणजे लोकसभेला राज्यकारभार करताना लागणारा जो पैसा आहे किंवा आपण गेल्या वेळेस विचार केला होता की कर रूपाने येणारा पैसा किंवा जे काही असेल ते बजेट जे असतं त्या बजेट बाबतचे आणि लोकांच्या हितासाठीचं जे विधेयक मांडलं जातं ते अर्थविधेयक आहे.
आणि ही लोकसभेतच मांडली तरी चालतात, ती राज्यसभेत त्याला राज्यसभेची मंजुरी घेण्याची गरज पडत नाही. आणि हे जे अर्थविधेयक असतं मुख्यतः वर्षातून पहिलं अर्थविधेयक म्हणजे वर्षभर कसं चालणार आपला देश, त्यासाठीचं बजेट फेब्रुवारी महिन्यामध्ये सादर करतात लोकसभेमध्ये. दुसरं आहे सर्वसाधारण विधेयक. सर्वसाधारण ज्या आपण देशाचा राज्यकारभार बघताना आपण ज्या गोष्टी पाहिल्या होत्या ना सर्वच बाबतीतल्या, गृह खाते, संरक्षण खाते किंवा आपले आरोग्य खाते, विकास खाते वगैरे वगैरे. तिसरं आहे संविधानाविषयी विधेयक. ही संविधानामध्ये दुरुस्ती असण्यासाठी पाहिजे असेल तर त्यासाठीचं विधेयक, त्याला म्हणतात संविधानाविषयी विधेयक. ह्या विधेयकांचे कायद्यात रूपांतर कसे होते आपण तिथे बघितलं की सभासद कसा मांडतो त्याच्याबद्दलचीच ही सविस्तर माहिती आहे. आपण त्यात पाहिलं की 3 वाचने होतात. 3 वाचने होताना ही वाचने कशी होतात? पहिलं वाचन होताना तो मंत्री किंवा संसदेचा सदस्य जो असतो तो मांडू शकतो, हे आपण पाहिलं. आणि तो मांडतानाच तो त्याचं स्वरूप स्पष्ट करतो. काय करतो? स्वरूप स्पष्ट करतो. त्याला ते सांगणं आवश्यक आहे की हे मी का मांडतोय आणि त्याच्याबद्दलची त्याची भूमिका काय आहे किंवा त्याला हे कशासाठी आवश्यक आहे, त्याच्यामुळे काय परिणाम होतील किंवा ह्याची आवश्यकताच कशी आहे हे तो स्पष्ट करतो. त्या कोणताही सभासद सदस्य मांडताना त्याला ह्याच्याबद्दलचं स्पष्ट केल्यानंतर पहिलं वाचन घेतलं जातं. पहिलं वाचनामध्ये तो परत त्याची भूमिका मांडू शकतो. पहिलं वाचन झाल्याबरोबर दुसरं वाचन आणि मग तिसरं वाचन. दुसऱ्या वाचनामध्ये काय होतंय तर दुसऱ्या वाचनामध्ये उद्दिष्टांवर चर्चा होते. ते विधेयक जे मांडलेलं आहे त्याची जी भूमिका आहे, नुसती भूमिका घेऊन चालत नाही, नाहीतर कोणी उठेल आणि नेहमीच टाकत बसेल सभासद लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये, मला हा बदल हवाय, मला हा बदल, असं नाहीये. तर त्याची त्या भूमिकेपाठची जी उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांवर चर्चा घेतली जाते. आता अजून एक लक्षात घ्या, पहिलं वाचन जेव्हा झालं होतंय, पहिलं वाचन जेव्हा होतंय तेव्हा पहिल्या वाचनानुसार ते ठरवलं जातं कसं तर योग्य आहे का नाही. ते योग्य असेल तरच त्याचं परत दुसरं वाचन होतं. ओके. त्या उद्दिष्टांवर परत चर्चा होते, सर्व सभासद उपस्थित असतात. त्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला आधी शब्द वापरला तो म्हणजे समर्थक आणि विरोधक. समर्थक म्हणजे काय की जे म्हणतात हो हो हे विधेयक आलं पाहिजे, हो जे म्हणतायत ते समर्थक आणि विरोधक दोघांनाही हा चान्स दिला जातो. समर्थक असतात ते सांगतात की हे विधेयक का आलं पाहिजे आणि विरोधक असतात म्हणजे त्याच्यावर सखोल चर्चा केली जाते. दोघेही बाजूने आपले मत मांडतात आणि ती सखोल चर्चा केली जाते. त्यांचं मत विचारात घेतलं जातं. दोघांचीही मते विचारात घेतली जातात आणि हे घेतल्यानंतर तरीही वाटते की हे अमेंडमेंट किंवा हे विधेयक आणावं का नाही आणावं, यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. आणि ह्या समितीमध्ये आपले लोकसभा अध्यक्ष, सभापती हे असतातच, शिवाय लोकसभेतले काही आणि राज्यसभेतले काही जाणकार. आता जाणकारांमध्ये लक्षात घ्या की साहजिकच तुम्हाला माहितीये की शिकलेली लोक थोडीशी कमी जातात राजकारणामध्ये किंवा सभासद होण्यासाठी निवडणुकीला कमी उभी राहतात. पण तिथे असणारे त्यापैकीच काही लोक वकील मंडळी असू शकतात किंवा जाणकार मंडळी असू शकतात, तज्ज्ञ मंडळी असू शकतात. आपण राज्यसभेत पण पाहिले की राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींकडून काही तज्ज्ञ मंडळींची नेमणूक केली जाते. मग काही तज्ज्ञ मंडळी असं मिळून एक समिती, दोन्ही सभागृहांची मिळून एक समिती स्थापन केलेली असते आणि त्या समिती सभागृहाकडे ते पाठवलं जातं. पाठवल्यानंतर जर तिथे मंजूर झालंय की त्यांनी सांगितलं चालेल हा मुद्दा आणा, तर त्याच्यावर त्यातल्या कलमांवर परत चर्चा केली जाते. 391 कलमे आहेत पण त्यामध्ये परत दुरुस्ती करून
अ ब क म्हणजे ती समजा एक 73 कलम आहे, तर 73 मध्ये 73 अ, 73 ब, 73 क अशी त्याच्यात दुरुस्ती झालेली असते. त्या कलमांवर चर्चा घेतली जाते आणि त्या अमेंडमेंटला, त्या विधेयकाला दुरुस्त्या केल्यानंतर त्यावर मतदान घेतलं जातं. परत एकदा मतदान घेतलं जातं. आता आहे तिसरं वाचन. तिसरं वाचन करताना परत चर्चा होते, परत पुन्हा थोडक्यात चर्चा होते, त्या परत ठराव मांडला जातो, हो हे आणायचंच आहे. तेव्हा त्या ठरावावर मतदान केलं जातं आणि मतदान झाल्यानंतर जर ते बहुमताने संमत झालं तर ठीकच, आणि बहुमताने नाही झालं तर परत ते रद्द होऊ शकतं. पण बहुमताने जर संमत झालं तर ते संसदेच्या दुसऱ्या सभागृहात. आता परत इथे लक्षात घ्या, आपण 3 विधेयकांचे प्रकार पाहिले. एक अर्थ विधेयक किंवा धन विधेयक, पैशांविषयीचे विधेयक. दुसरे आपण पाहिले सर्वसाधारण विधेयक आणि तिसरं आपण पाहिलं संविधानात्मक दुरुस्त्यांचे विधेयक. तर ही जी 2 विधेयके आहेत नंतरची, त्या दोन्ही विधेयकांमध्ये लोकसभेमध्ये जर पहिल्यांदा मांडलं असेल तर दुसरं सभागृह आहे राज्यसभा. राज्यसभेत मांडलं जातं. राज्यसभेत पहिल्यांदा मांडलं असेल तर ते तिथे मंजूर होऊन ते कोणाकडे पाठवलं जातं, लोकसभेकडे. अशा तऱ्हेने दोन्ही सभागृहांमध्ये पाठवून दुसऱ्या त्या विधेयकाची परत सर्व प्रक्रिया होते. म्हणजे हेच पहिलं वाचन, दुसरं वाचन आणि तिसरं वाचन, तिन्ही वाचने होतात आणि तेथेही मंजूर झालं तर राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते. पण यदा कदाचित दोन्ही सभागृहांमध्ये परत जर मतभेद झाले, राज्यसभेने फेटाळलं, लोकसभेने पाठवलंय मंजूर करून आणि राज्यसभेने जर फेटाळलं तर त्यावेळेस दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद झाल्यास संयुक्त अधिवेशन घेतलं जातं. लोकसभेचे प्रतिनिधी आणि आपल्या राज्यसभेचे प्रतिनिधी दोघांचं मिळून केलं जातं आणि त्यामध्ये संयुक्त अधिवेशन केल्यावर परत त्यावर चर्चा होऊन जर ते मंजूर झालं तर राष्ट्रपती त्यावर संमतीदर्शक स्वाक्षरी करतात आणि त्यावेळेसच तेव्हाच त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं आणि तो कायदा तयार होतो. म्हणजे ह्या एवढ्या प्रक्रिया होण्यात आपण एखाद्या वेळेस म्हणतो की का सरकार एवढं उशीर करते, का नाही आणत आहे असं आपण काही वेळेस काही परिस्थितीमध्ये बोलतो. पण बोलताना हे लक्षात घ्यायचे की ह्या प्रक्रिया होण्यासाठी थोडा कालावधी जातोच आणि तो कालावधी जातो. कदाचित तो 1 महिना असू शकतो, 2 महिने असू शकतो आणि त्यामुळे काही दुरुस्त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो. बघा, ह्या सर्व प्रक्रिया आपण पाहिल्या. पाठ तुम्हाला समजला असेलच आणि माहीत असेलच आणि त्याबद्दलची प्रक्रिया परत एकदा तुम्ही अभ्यासू शकता स्लाइड घेऊन. तर आपण आज वळणार आहोत प्रश्नमंजुषेकडे आणि ती प्रश्नमंजुषा सादर करत आहे मी. आमच्या रजनी कदम मॅडम आलेत का? रजनी कदम मॅडम, जसं तुम्ही आपल्या काय म्हणतात कोण होणार करोडपती त्यामध्ये कसे प्रश्न विचारले जातात तसे हे प्रश्न आहेत आणि सोपे आहेत. आपण काय त्या दृष्टीने बघणार नाही आहोत, आपल्या अभ्यासातलेच आहेत आणि झालेल्या भागावरचेच आहेत. त्यावरची उत्तरं तुम्ही देऊ शकालच. फक्त पहिलं कोण देते, आधीच हात वर केलेले आहेत, तर पहिलं कोण देते ते आपण पाहणार आहोत. आपण वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. सगळे तयार आहात ना? वाचा बघू प्रश्न, मनामध्ये वाचायचंय आणि त्याचं उत्तर द्यायचंय. मी प्रश्न वाचते परत एकदा. भारताच्या शासन पद्धतीला कोणती शासन पद्धती म्हणतात? एस, कोण देते उत्तर? टीचर, संसदीय. बरोबर आहे का उत्तर? माहितीये का कोणी दिलं उत्तर? कोणी दिलं? ऋषिकेश निमकर्ते. ओके ओके. बघा, मी त्या उत्तराला बरोबर आहे का चेक करणार आहे. अरे वा, बरोबर आहे एकदम उत्तर. तुला 2 गुण मिळालेत. हा, आता आपण जातोय नेक्स्ट स्लाइड कडे. हे तर सगळ्यांनाच आहे. हे कशाचे चित्र आहे? पर्याय मी सध्या वाचत नाही, तुम्ही वाचू शकता.
कोण देते उत्तर? टीचर मी सांगू? विशाखा इंगळे. हा चालेल ना, कोणी घ्या. सदन भवन टीचर, संसद भवन नवी दिल्ली. नवी दिल्ली संसद भवन. बघूया हे उत्तर बरोबर आहे का? अरे वा, एकदम बरोबर. सगळ्यांना सगळं येते वाटतं. चला हा तिसरा प्रश्न. सॉरी, तिसरा प्रश्न. हा, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ यांना संसदेत कोणते नाव आहे? पटकन उत्तर. सुप्रिया वायर, सुप्रिया सांग. बोला. पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ. टीचर विशाखा सांगू? तू सांगितलं ना, अजून कोण नाही सांगत आहे? सांग राजा, तूच सांग. टीचर कार्यकारी मंडळ. ओके, बघूया उत्तर बरोबर आहे का? कार्यकारी मंडळ. अरे वा, एकदम बरोबर. छान. मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान ही संकल्पना तुम्हाला चांगली समजली आहे. पुढचा प्रश्न. संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला असतो? मी टायमिंग नाही लावलंय. हा, टायमिंग लावला असता तर तुम्हाला पटकन उत्तर द्यावं लागतं. टीचर मी नेहा सांगू? हा, एस एस. कायदे मंडळ. अरे वा, कायदे मंडळ. तुझ्या उत्तराला लॉक करते मी, लॉक. अरे वा, बरोबर आहे, बरोबर. छान छान, सुंदर. हा आला पुढचा प्रश्न. भारताचे संविधान पुढील पैकी इतिहासाचे कोणते साधन आहे? टीचर मी सांगू? आरुष. आरुष, ओके, सांगा. टीचर लिखित. लिखित. बघत्या हे उत्तर बरोबर आहे का? अरे वा, बरोबर आहे, एकदम बरोबर. छान, वा. एकही उत्तर कोणाचंही चुकलं नाही हा आतापर्यंत. हे तर लगेच येईल तुम्हाला. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? पटकन कोण सांगते? वैष्णवी. उपराष्ट्रपती मी सक्षम. सक्षम बोलला. उपराष्ट्रपती. बघा बरोबर आहे ना? बरोबर आहे? बघू बरोबर आहे का? यस. येस येस, दिस वन इज ऑल्सो करेक्ट. बरोबर, छान छान. पुढचा प्रश्न येतोय. कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात? कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात? उद्देशिका. अच्छा, गायत्री ना? गायत्रीचा आवाज ना? बघूया. उद्देशिका, तिने पहिलं उत्तर दिलेलं आहे, आपण बघूया. अरे रे, गायत्री उत्तर चुकलं. बघा कोण अजून ट्राय करते? दुसरं कोणीतरी ट्राय करा. टीचर प्रस्तावना. प्रस्तावना. आरुष ना? आरुष बोलला. कोण बोललं प्रस्तावना? कोण बोललं? हॅलो, प्रस्तावना. कोण बोललं प्रस्तावना? नाव सांगा ना. मिहिर. अच्छा, मिहिर बोलला. बघूया आपण उत्तर बरोबर आहे का? अरे रे, चुकलं. परत प्रयत्न करा. आता काय? लाईफलाईन आहे तुमच्या पुढे. हा, टीचर मी सांगू? हा सांगा. टीचर मी सांगू? विधेयक. बरोबर, विधेयक. बरोबर. बघते हा, बरोबर आहे का? अरे वा,
बरोबर. नाव कोणी सांगितलं हे उत्तर? हे उत्तर कोणी सांगितलं? कादंबरी. कादंबरी. अरे वा वा वा. संसदीय शासन पद्धतीत सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती असतात? प्रश्न नीट वाचा आणि ठरवा. तरी आपण टायमिंग नाही लावला, अर्धा सेकंद वगैरे, पण तुम्हाला विचार करूनच उत्तर घेतोय आपण. संसदीय शासन पद्धतीत सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती असतात? पटकन. टीचर कायदेमंडळ. कायदेमंडळ. ओके, बघते हा मी उत्तर बरोबर आहे का. अरे रे, अरे रे, चुकलं उत्तर. ट्राय अगेन. पुढे. न्यायाधीश. न्यायाधीश. ओके, कोण बोलते ते सांगायचं. हा राजा, नाव सांगायचं. सुप्रिया वाया. अच्छा, सुप्रिया. बघते हा मी उत्तर बरोबर आहे का. अरे रे, चुकलं. अजून राष्ट्रपती. बघा, परत प्रयत्न कर. मॅडम प्रधानमंत्री. आता प्रधानमंत्री. उत्तर बरोबरच आलं, प्रधानमंत्री. पण हे पहिलं यायला पाहिजे होतं ना, मी फक्त प्रधानमंत्री दिलं. हा, नाव सांगा. आता कोणी सांगितलं उत्तर? हॅलो, प्रधानमंत्री कोण आहे आपल्या देशात? हॅलो, प्रधानमंत्री उत्तर कोणी सांगितलं? कोण? श्रेयस देशमुख. अच्छा, श्रेयस देशमुख. छान छान. पण हे उत्तर तुम्हाला आधी यायला. इथे मी थोडासा गुगली टाकली होती. आलं लक्षात? संसदीय शासन पद्धतीत सत्तेची सूत्र. सत्ता, आपण म्हटलंय ना, बहुमत मिळालेला पक्ष, त्याच्या हातात सत्ता येते आणि त्यालाच आपण सरकार म्हणतो. आणि म्हणून इथे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ असं म्हटलंय. बघा, अशी प्रश्न मंजुषा सोडवा आणि ह्याच्यात भाग घेतलेल्या सर्वांना आपण अभिनंदन करूया. कोणाला किती मार्क आहेत मॅडम सांगतीलच. मॅडम, कोणाला जास्त मार्क आहेत? एकूण आपल्या या कार्यक्रमामध्ये 13 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 13. त्यापैकी सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला प्रयत्न केला. शेवटच्या 2 प्रश्नांमध्ये खूप विद्यार्थ्यांना प्रयत्न करावा लागला आणि आघाडीवर आहे विशाखा. पुढच्या वेळेस आपण यामध्ये अजून वाढ करूया आणि त्याला मी टायमिंगची मर्यादा देणार. खेळायला आवडेल ना तुम्हाला मुलांना? खेळली आपल्या गटामध्ये जरी घेतलं, 4 जण बसलात आणि खेळलात तरी आपला हा आपोआप अभ्यास सुद्धा होऊन जातो. तर आज आपण इथे थांबूया आणि तुमचा आला आहे गृहपाठ. सोपा आहे. तुम्हाला स्लाइड दिलेली आहे, त्याचं स्क्रीनशॉट काढा आणि थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न करा की कायदे निर्मितीचे जे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियांचे टप्पे, त्यामध्ये 3 वाचने ती सविस्तर स्पष्ट करा. मीठ देताना काही शब्दच वापरलेले आहेत तिथे, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू टू ऑल.